हॉटेलजवळ घातक शस्त्रासह 6 जणांच्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड। एक हद्दपार गुन्हेगारांचाही समावेश। कुपवाड शहरातील पालवी हॉटेल ते कृपामाई हनुमान मंदिरकडे जाणाऱ्या रोडवर रॉयल इन हॉटेलच्या जवळ काल मंगळवार दिनांक 25 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास कुपवाड MIDC पोलिसांनी घातक शस्त्रासह 6 जणांच्या टोळीला गजाआड केले। यामध्ये एका हद्दपार गुन्हेगाराचाही समावेश आहे। कुपवाड MIDC पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पालवी हॉटेल ते कृपामाई हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर हॉटेल रॉयल इनच्या जवळ काल मंगळवारी दिनांक 25 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास दादासो मारुती शेजूळ वय वर्ष 27, किरण दादासो कोंडगिरे वय वर्ष 21, प्रशांत उर्फ दादा भाऊसो गडदे वय वर्ष 17, तिघे राहणार वाघमोडे नगर कुपवाड, सोनू उर्फ बापू हरी एडगे वय वर्ष 28 राहणार मायाक्का नगर बामनोळी, निलेश विठोबा गडदे वय वर्ष 21 सर्व राहणार वाघमोडे नगर कुपवाड व एक अनोळखी संशयित अशा 6 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळले। संबंधित आरोपींनी मिळून काहीतरी बेकायदेशीर कृत्य करण्याच्या उद्देशाने एकत्र आले असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतली असता 430 रुपये किमतीचा एक स्टीलचे पाते असलेला धारदार चाकू मिळून आलाय। त्याचबरोबर 3 लाख रुपये किमतीची ग्रे रंगाची महिंद्रा कंपनीची XUV गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीपैकी सोनू उर्फ बापू हरी हेडगे याला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षाकरता हद्दपार केलेले असताना कोणतीही परवानगी न घेता सांगली जिल्ह्यात प्रवेश केला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या घटनेची फिर्याद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र रामचंद्र जाधव यांनी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोरे करत आहेत।